मिठी नदीत काढलेला सडलेला रासायनिक आणि जैविकदृष्ट्या अत्यंत धोकादायक गाळ ठाणे जिल्ह्यातील दिवा परिसरात कोणतीही कायदेशीर प्रक्रिया न पाळता खुलेआम डंप करण्यात येतोय। या गाळामुळे परिसरात उग्र वास, डासांचा उपद्रव, पाणवठ्याचे दूषितीकरण आणि नागरिकांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होतो आहे। त्वचा रोग, श्वसनाच्या समस्या आणि विद्यार्थ्यांच्या आरोग्यावरही याचा विपरीत परिणाम होत आहे। या प्रकरणाविरोधात ठाकरे गटाचे कल्याण ग्रामीण विधानसभा प्रमुख रोहिदास मुंडे यांनी MPCB, NGT आणि NHRC कडे तक्रारी दाखल केल्या असूनही प्रशासन, पर्यावरण विभाग आणि ठेकेदारांनी याकडे दुर्लक्ष केले आहे। अभ्यासानुसार या गाळात सांडपाण्याचे रसायन, धातू, सेंद्रिय कचरा व औद्योगिक मलमूत्र असल्याचे सिद्ध झाले आहे। प्रदूषण नियंत्रण मंडळ ठाणे, महापालिका व संबंधित ठेकेदार यांच्या निष्काळजीमुळे नागरिकांमध्ये तीव्र असंतोष आहे। गाळाची तातडीने विल्हेवाट न लावल्यास आणि दोषींवर कारवाई न झाल्यास तीव्र जनआंदोलन छेडण्याचा इशारा रोहिदास मुंडे यांनी दिला आहे। मुंबईतील मिठी नदीतून काढण्यात आलेला सडलेला रासायनिक व जैविकदृष्ट्या अत्यंत धोकादायक गाळ कोणतीही पूर्वसूचना, कायदेशीर परवानगी किंवा प्रक्रिया न करता दिवा परिसरात खुलेआम डंप करण्यात येत आहे। ही कृती केवळ बेकायदेशीर नसून परिसरातील हजारो नागरिकांच्या आरोग्यावर थेट आघात करणारी आहे। यामुळे परिसरात उग्र वास, डासांचा प्रादुर्भाव, दुर्गंधी पसरलेली आहे। या संदर्भात आम्ही आज माजी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे साहेब यांना पत्र व्यवहार केलेला आहे। त्याचबरोबर महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ मुंबई, तसेच हरित लवादा पुणे व राष्ट्रीय मानवाधिकार आयोग दिल्ली यांनाही या संदर्भात आम्ही मेलद्वारे पत्रव्यवहार केलेला आहे। संबंधित ठेकेदार व महापालिका प्रशासन व पर्यावरण विभाग यांच्याकडून अघोषित मौन पाळण्यात येत आहे। या संदर्भात तातडीने ठेकेदारावर कारवाई झाली पाहिजे अशी आम्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून मागणी करत आहोत।